नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे आली तू यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाची पदभरती सध्या चालू आहे. तर आपण मित्रांनो आता पाहणार कुठला आहोत, तर पुणे जिल्ह्याच्या अंतर्गत जे आंबेगाव आहे त्या आंबेगावामध्ये निघालेले पदभरती आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही पदं आहेत. तर ती पदं कोणत्या म्हणजे गावात कुठले आहेत किंवा ग्रामपंचायतचे नाव काय आहे ते सर्व मी डिटेल्सपणे सांगणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आंबेगाव पुणे कार्यालय याद्वारे सर्वांना कळविण्यात येते की खालील यादीनुसार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावातील खालीलप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे निर्माण झाली आहेत. तर त्यामध्ये कोणते आहेत तर पाहायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी बेटाचे नाव दिलेलं आहे. अडिवरे म्हणून एक हे आहे. तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नाव दिलेले आहेत. अडिवरे विभागामध्ये कोणकोणते ग्रामपंचायत येतात तर आसाने येते, पिंपरंगे येते, कुशिरी बुद्रुक येते, कुशिरे बुद्रुक, आहुपे येते. अशा पद्धतीने ते येतात. तर महसुली गावं पण त्याच्यात तेच आहेत. आणि त्यानंतर अंगणवाडी केंद्राची नावं आहे ते दिलेले. तर त्या केंद्राची नावं कोणती आहेत तर जांभळेवाडी, आघाणे, भोईरवाडी, आहुपे, सावरवल्ली, लो ते खालचे आहेत मित्रांनो. हे फक्त आहुपले इथपर्यंत पाहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसच आहे तिथं पदनामं त्या भरायची पदं. त्यानंतर तळेघर आहे. तळेघरामध्ये काय आहे तर तळेघरामध्ये फलादे म्हणून आहे. फलादे, जांभोरी, राजापूर आणि राजापुरी. हे राजापूर आणि जांभोरी आणि फलोदे जे आहेत त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, महसुली गावं दिलेली आहेत. मित्रांनो, कसं आहे, हे पहिल्यांदा वाचतोय त्यामुळे प्रोनाऊन्स करायला थोडंसं अवघड जाते, तर समजून घ्या. तर कारण आतापर्यंत मी तेच हे करत आलं आहे कंटिन्यू. एवढ्या ग्रामपंचायतच्या असतील, याच्या असतील नावं वाचून ते हे कधी ऐकलेले नसतात, त्यामुळे थोडंसं अवघड जातं. तर आता या ठिकाणी इथं पाहू शकता, ह्या पण ठिकाणी मदतनीस पदाचीच पदभरती आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे फलोदे जे आहे ते महसुली गाव कोणतं आहे, सावरली आहे आणि त्या अंगणवाडी पण सावरलीच आहे. त्यानंतर जांभोरीमध्ये जांभोरी आहे, लोहारवाडी आहे अंगणवाडी. तर जांभोरीमध्ये जांभोरीच आणि जांभोरीच आहे. त्यानंतर जांभोरीमध्येच हे लिंबोनीची वाडी म्हणून आहे, त्या ठिकाणी अंगणवाडी आहे. त्या ठिकाणी मदतनीस पद रिक्त आहे. हे राजापूर म्हणून आहे, ते नावेवाडी आणि पालखेवाडी म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर डिंबा आहे. डिंबामध्ये काय आहे, डिंबामध्ये हे गोहे बुद्रुक आहे. गोहे बुद्रुक पोखरी, गोहे बुद्रुक आहे. तर त्याच्यानंतर डिंबे खुर्द आहे. म्हणजे हे दोन वेळेस म्हणलं आहे, तर एकच वेळेस मी आता म्हणणार नाही. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ लांबणार नाही आणि लवकरच आपला होऊन जाईल माहिती सांगणं. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, गोहे बुद्रुकमध्ये आहे गेंगजेवाडी आहे, नंतर भाकीतवाडी आहे, नंतर गाडेकरवाडी आहे, नंतर पिंपळाची वाडी आहे, नंतर शिंगाडेवाडी आहे, नंतर वळकोडवाडी आहे, नंतर हेबतवाडी आहे. नंतर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसच पद रिक्त आहेत. त्यानंतर बोरगाव आहेत आपल्याला. बोरघरमध्ये कोणते आहेत तर बोरघर आहेत. त्यामध्ये बोरघर, गावठाण, वरसावंगे, कातकसरी वस्ती म्हणून दिलेलं आहे. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि काही ठिकाणी मदतनीस पद रिक्त आहेत. तर त्यानंतर फुलेवडे आहे, माळीण आहे. माळीण आणि फुलेवडीमध्ये दिलेले आहे तिथं. त्या ठिकाणी पण अंगणवाडी मदतनीसच पद रिक्त आहे. फक्त आहे तर हे बोरघर म्हणून आहे, या ठिकाणी कातकरी वस्ती म्हणून आहे, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे. आणि हेबतवाडी म्हणून आहे टिंबे खुर्दमध्ये, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून पद रिक्त आहे. शिनोली म्हणून आहे. शिनोलीमध्ये काय सांगितलेलं आहे, शिनोलीमध्ये कोणते आहेत तर शिनोलीमध्ये पण अंगणवाडी मदतनीसच पद रिक्त आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे गावं दिलेले आहेत. उगलेवाडी, गंगापूर खुर्द, आंबेदरा, गाठण, टाकाळे, आंबोर्डी,
गंगापूर बुद्रुक, पिंपळगाव घोडा अशा पद्धतीने त्याने दिलेले आहे. या ठिकाणी तुम्ही जवळच्या ग्रामपंचायतला जाऊन भेट देऊन तुम्ही विचारपूस करू शकता. त्यानंतर या ठिकाणी महागुळे पडवळ म्हणून एक आहे. हे पुण्यातलं आहे मित्रांनो. त्यामुळे थोडंसं तुम्ही पहा. पुण्यात तुम्ही असाल कोणी किंवा तुमचे नातलग असतील तर आपली व्हिडिओची ही लिंक शेअर करा त्यांना. ठाकरवाडी चास म्हणून एक आहे. हे चासचं आहेत. त्यानंतर हे चासमध्ये पण काय आहे, अंगणवाडी सेविका म्हणून आहे. त्यानंतर आणि मदतनीस म्हणून सेविका म्हणून आणि मदतनीस म्हणून पण पद रिक्त आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर घोडेगाव आहे. घोडेगावमध्ये काय सांगितले, कोलदरे आणि गोनवडी म्हणून आहे. त्या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसच पद रिक्त आहे. त्यानंतर कोलदरे आणि गोनवडी म्हणून जे आहेत त्या ठिकाणी कोलदरे वा ठावाडी म्हणून एक आहे. मदतनीसच पद रिक्त आहेत सर्व या ठिकाणी. नंतर या ठिकाणी चिंचोडी लांडेवाडी म्हणून एक आहे. नंतर कोडवाडी कोटमदारा आहे आणि काळेवाडी दरेकसवाडी आहे. आणि नंतर गिरवली एक आहे. गिरवली या ठिकाणी सर्व काही अंगणवाडी मदतनीसच पद रिक्त आहेत. सेविका पद 1, 2, 4 ठिकाणीच आहेत रिक्त. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? थोडी तोडकी-मोडकी झालेली आहे, कारण कसं आहे प्रोनाऊन्स करायला थोडंसं अवघड जाते मित्रांनो. तर मित्रांनो, जे कोणी पुणे जिल्ह्यातील आंबेगावचं असेल त्यांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी. तर थँक्यू मित्रांनो.